जर चालताना गुडघ्यात कटकट आवाज येत असेल, बसल्यावर उठताना त्रास होत असेल किंवा सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटत असते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. कारण सुरुवातीला छोटा वाटणारा हा त्रास पुढे इतका वाढू शकतो की चालणं, जेणं चढणं आणि साधं उठणं बसणं सुद्धा कठीण होऊ शकतं. आजकाल फक्त मोठ्या वयाच्या लोकांनाच नाही तर तरुणांनाही गुडघेदुखी, सांधेदुखी आणि हाडं कमजोर होण्याचा त्रास वाढताना दिसतोय. पण चांगली गोष्ट म्हणजे आपल्या घरातच असे काही साध्य उपाय आहेत जे योग्य पद्धतीने केले तर शरीराला खूप फायदा मिळू शकतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सांधेदुखी आणि गुडघेदुखीची 6 मोठी कारणे, 20 जबरदस्त उपाय आणि अशा चुका ज्या अनेक लोक रोज करत असतात आणि नकळत स्वतःचं नुकसान करून घेतात. तसंच शेवटी मी सांगणार आहे हाडं मजबूत ठेवण्यासाठी खास काही नियम. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजची माहिती तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणासाठी खूप उपयोगी ठरू शकते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीची 6 मुख्य कारणे काय आहेत ती जाणून घेऊया. शरीरात कॅल्शियमची कमतरता. आपल्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं, पण आजकाल चुकीचा आहार, जंक फूड, कोल्ड्रिंक्स आणि बाहेरचं खाणं जास्त झाल्यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. हळूहळू हाडं कमजोर व्हायला लागतात आणि मग सुरू होतो गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी आणि चालताना त्रास. 2. व्हिटॅमिन डीची कमतरता. फक्त कॅल्शियम खाल्ल्याने उपयोग होत नाही, तर ते शरीरात शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी पण खूप गरजेचं असतं. आजकाल अनेक लोक सकाळचं ऊनच घेत नाही, सतत घरात, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलमध्ये वेळ जातो. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमी होते आणि हाडं हळूहळू कमजोर होऊ लागतात. 3. वाढलेलं वजन. वजन जितकं जास्त तितका गुडघ्यांवर दबाव जास्त. आपलं पूर्ण शरीराचं वजन गुडघे सांभाळत असतात, म्हणून वजन वाढलं की चालताना, जिना चढताना, उठताना, बसताना त्रास वाढतो. काही लोकांना तर थोडं चाललं तरी गुडघे दुखायला लागतात. सतत बसून राहणे. आजकाल मोबाईल, टीव्ही आणि ऑफिसच्या कामामुळे अनेक लोक तासनतास बसून राहतात. शरीराची हालचाल कमी झाली की सांधे आखडायला लागतात. उठताना त्रास होतो, पाय जड वाटतात आणि स्टिफ कमी झाल्यासारखं वाटतं. 5. चुकीची जीवनशैली आणि आहार. रात्री उशिरापर्यंत जागणं, व्यायाम न करणं, जास्त तेलकट तळलेले पदार्थ खाणं आणि थंड पदार्थ जास्त घेणं यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. हळूहळू शरीरात सूज वाढू शकते आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो. 6. वाढते वय. वय वाढलं की सांध्यांमधलं नैसर्गिक ग्रीस कमी व्हायला लागतं, म्हणून चालताना कटकट आवाज येतं, उठताना त्रास होणं, गुडघे दुखणं हे त्रास वाढू शकतात. विशेषतः सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटतात. त्यावर 20 घरगुती रामबाण उपाय. 1. मेथीदाणे. मित्रांनो, मेथीदाणे सांधेदुखीसाठी खूप जुना आणि लोकप्रिय उपाय मानला जातो. रात्री 1 चमचा मेथी पाण्यात भिजत ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी ती चावून खा. काही लोक मेथीची पावडर कोमट पाण्यासोबतही घेतात. हे नेहमी घेतल्याने गुडघ्यातला कडकपणा, उठताना होणारा त्रास आणि सांधे आखडल्यासारखं वाटणं कमी होण्यास मदत मिळू शकते. 2. हळदीचं दूध. हळद ही आपल्या घरातील खूप उपयोगी गोष्ट आहे. रोज रात्री झोपायच्या आधी गरम दुधात अर्धा चमचा हळद टाका आणि ते दूध प्या. यामुळे शरीराला ऊब मिळते, अंगदुखी कमी व्हायला मदत होऊ शकते आणि शरीर रिलॅक्स वाटू शकतं. काही लोक त्यात चिमूटभर काळी मिरीही टाकतात. 3. गुडवेल. गुडवेल शरीरासाठी खूप चांगली मानली जाते. गुडवेलीचा रस किंवा काढा घेतल्याने शरीरातील सूज कमी व्हायला मदत होऊ शकते. ज्यांना सतत अंगदुखी, थकवा किंवा सांधेदुखीचा त्रास असतो ते लोक हा उपाय करतात. शेवग्याची भाजी. शेवगा हाडांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये शरीराला लागणारे पोषक घटक असतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा शेवग्याची भाजी खाल्ली तर हाडांना ताकद मिळायला मदत होऊ शकते. नंबर 5. तीळ आणि गूळ. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं आणि गूळ शरीराला ताकद देतो. दररोज थोडे तीळ आणि गूळ खाल्ले तर शरीराला ऊर्जा मिळू शकते आणि हाडांसाठीही फायदा होऊ शकतो. 6. उडीद डाळ लेप. उडीद डाळ भिजवून वाटा आणि त्याचा थोडा गरम लेप गुडघ्यांवर लावा. हा उपाय गावाकडे खूप केला जायचा. काही लोकांना यामुळे गुडघ्यात हलकं वाटतं आणि कडकपणा कमी झाल्यासारखं जाणवतं. नंबर 7. आलं.
आलं शरीर गरम ठेवायला मदत करतं. आल्याचा चहा घेतल्याने शरीर हलकं वाटू शकतं आणि सूज कमी व्हायला मदत होऊ शकते. 8. लसूण. रोज सकाळी 2 पाकळ्या लसूण खाल्ल्या तर शरीरासाठी खूप फायदा होऊ शकतो. लसूण शरीर गरम ठेवायला आणि अंगदुखी कमी व्हायला मदत करू शकतो. 9. गरम पाण्याचा शेक. जिथे जास्त दुखतं तिथे गरम पाण्याचा शेक आपण घ्यायला पाहिजे. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि आखडलेलापणा कमी व्हायला मदत होऊ शकते. 10. तिळाच्या तेलाची मालिश करा. रात्री झोपायच्या आधी तिळाच्या तेलाने हलकी मालिश करा. यामुळे गुडघे हलके वाटू शकतात आणि शरीर देखील आपलं रिलॅक्स वाटायला मदत होऊ शकते. 11. सूर्यप्रकाश. सकाळचं ऊन हाडांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. रोज सकाळी 10 ते 15 मिनिट उन्हात बसा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळायला मदत होऊ शकते. नंबर 12. कोरफडीचा रस. कोरफडीचा रस शरीरासाठी चांगला मानला जातो. काही लोक कोरफडीचा गर दुखणाऱ्या जागेवरही लावतात. हा उपाय एक वेळेस नक्की करून पहा. 13. त्रिफळा. त्रिफळा पोट साफ ठेवायला मदत करतो. पचन चांगलं राहिलं की शरीरही हलकं वाटायला आपल्याला मदत होऊ शकते. 14. भरपूर पाणी. अनेक लोक दिवसभर खूप कमी पाणी पितात, पण शरीरात पाणी कमी झालं की थकवा आणि कमजोरी जास्त वाटू शकते. म्हणून दिवसभर पुरेसं पाणी आपण प्यायला हवं. 15. हलका व्यायाम. दुखतंय म्हणून पूर्ण दिवस बसून राहू नका. थोडं चालणं, स्ट्रेचिंग करणं हे सांध्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. हे आपण डेलीमध्ये म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये एक तरी सवय आपण ही लावली पाहिजे. 16. दालचिनी. कोमट पाण्यात थोडी दालचिनी टाकून घेतली तर शरीराला फायदा होऊ शकतो. काही लोक हा उपाय शरीर हलका वाटण्यासाठी देखील करतात. 17. ओव्याचं पाणी. रात्री ओवा पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे शरीर गरम राहायला आणि स्टिफनेस कमी व्हायला मदत होऊ शकते. 18. बदाम. दररोज 4 ते 5 बदाम खाल्ले तर शरीराला ताकद मिळायला मदत होऊ शकते. विशेषतः वाढत्या वयात हा उपाय खूप उपयोगी मानला जातो. 19. तुळशीची पानं. रोज काही तुळशीची पानं खाल्ली तर शरीराला फायदा मिळू शकतो. काही लोक तुळशीचा चहाही घेतात. तुळशी ही आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि घरगुती औषधीसुद्धा आहे. 20. पुरेशी झोप. सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे झोप. रात्री उशिरापर्यंत जागू नका. शरीराला आराम मिळण्यासाठी पूर्ण झोप खूप गरजेची असते. झोप चांगली झाली की शरीरही हलकं वाटू शकतं. आता त्यापैकी या 6 चुका आपण नक्की टाळायला पाहिजे. एक म्हणजे उभ्याने पाणी पिणे. मित्रांनो, आजकाल खूप लोक घाईघाईत उभ्याने पाणी पितात, पण मोठी माणसं नेहमी सांगतात पाणी नेहमी शांत बसून आणि हळूहळू प्यावं. घाईघाईत आणि प्यायल्याने शरीरावर ताण येऊ शकतो असं मानलं जातं. विशेषतः ज्यांना सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी ही सवय टाळण्याचा प्रयत्न करा. बसून शांतपणे पाणी पिणं शरीरासाठी जास्त चांगलं मानलं जातं. 2. जास्त मीठ खाणे. खूप लोकांना जास्त खारट पदार्थ खायची सवय असते. पापड, लोणचं, चिप्स, फरसाण असे पदार्थ जास्त खाल्ले जातात, पण जास्त मीठ शरीरासाठी चांगलं मानलं जात नाही. यामुळे शरीरात सूज वाढू शकते आणि काही लोकांना सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवू शकतो. म्हणून खूप जास्त खारट पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करा आणि साधा घरचा आहार जास्त घ्या. 3. सतत बसून राहणे. आजकाल मोबाईल, टीव्ही, ऑफिसचं काम यामुळे अनेक लोक तासनतास बसून राहतात, पण शरीराला हालचाल खूप गरजेची असते. सतत एकाच जागी बसून राहिलं की सांधे आखडायला लागतात, पाय जड वाटू शकतात आणि उठताना त्रास होऊ शकतो. म्हणून प्रत्येक थोड्या वेळाने थोडं चाला आणि शरीर हलवत राहा. 4. व्यायाम पूर्ण बंद करणे. काही लोकांना वाटतं गुडघे दुखतायत म्हणजे फक्त आराम करावा, पण पूर्ण दिवस फक्त बसून राहिलं तर सांधे अजून कडक होऊ शकतात. हलका व्यायाम,
चालणं किंवा स्ट्रेचिंग करणं हे सांध्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. जास्त जोराचा व्यायाम नको, पण शरीराची हालचाल बंद करू नका. 5. खूप थंड पदार्थ खाणे. सतत फ्रीजचं पाणी, थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स असे पदार्थ जास्त घेतले तर काही लोकांमध्ये त्रास वाढू शकतो. विशेषतः पावसाळा आणि थंडीमध्ये थंड पदार्थ कमी घेण्याचा प्रयत्न करा. कोमट पाणी पिण्याची सवय लावा. 6. दुखणं दुर्लक्ष करणे. सुरुवातीला थोडं दुखतंय म्हणून अनेक लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, पण हळूहळू तोच त्रास वाढू शकतो. गुठ्ठांना त्रास होणं, जिना चढताना वेदना होणं, सतत कटकट आवाज येणं हे शरीराचे संकेत असू शकतात. म्हणून वेळेवर काळजी घ्या आणि शरीराकडे दुर्लक्ष करू नका. गुडघेदुखी आणि सांधेदुखी हा फक्त वय वाढल्यावर होणारा त्रास नाही. आजकाल चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार आणि या शरीराकडे दुर्लक्ष यामुळे तरुणांनाही हा त्रास मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. पण चांगली गोष्ट म्हणजे वेळेवर काळजी घेतली, चांगल्या सवयी लावल्या आणि हे साधे घरगुती उपाय नियमित केले तर शरीराला नक्की फायदा मिळू शकतो. म्हणून आजपासून शरीराची काळजी घ्या, हाडांना मजबूत ठेवा आणि निरोगी आयुष्य जगा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आरोग्याशी संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.